नमस्कार मित्रांनो, हे सर्वेश शिगम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण कोकणातील एक तळोशी गाव आहे तिथे आपण जाणार आहोत. तळोशी गावात जाण्याचं कारण असं आहे की तिथे रंगूमाता देवीचं मंदिर आहे. तर मार्गशीर्षचे गुरुवार चालू असल्यामुळे त्यानिमित्ताने आपण देवीला भेट देण्यासाठी जाणार आहोत, रंगूमाता देवस्थान. तर चला. बघू शकता ग्रीन कलरला माणगाव, महाड, रायगड किल्ला. तर आपल्याला रायगड किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे, त्यामुळे या ब्रिजच्या खालून आपल्याला राईट मारायचं आहे. राईट मारून आपल्याला तळोशीला जायचं आहे. आणि जर सरळ गेला तर माणगाव, मुंबई. तर आता हा असा आपला गोवा एक्सप्रेस हायवे होऊ शकता. तर चला कंटिन्यू गावामध्ये येणार आहे आजचा व्हिडिओ बघण्यासाठी. मी पण फर्स्ट टाइम चाललो आहे तळोशी गावामध्ये. देवीचं मंदिर आहे, तर देवीची ओटी भरू, दर्शन घेऊ आणि मस्त निसर्गाचा आनंद घेऊ. छोटंसं मार्केट आहे, किंड आहे ही, नाते किंड. तिथून राईट मारायचे आपल्याला. बघू शकता तिचा प्रवेशद्वार कसं आहे. महाराजांच्या काळातली आहे किंड, नाते किंड. आपण कोकणामध्ये गाडीने प्रवास करू, मस्त असे व्हिडिओज बनवू वेगवेगळ्या ठिकाणचे. आणि माझं असं म्हणणं आहे की जेवढे काही कोकणात मंदिर आहेत, लहान मोठी देवस्थान आहेत, पुरातन देवस्थान आहेत म्हणा किंवा जुनी मंदिर आहेत, त्यांचं सगळ्यांचं दर्शन करायचं आणि त्याचे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचवायचे. असा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. तर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मलाही थोडा झोप मिळेल आणि मी त्या स्पीडने आवडीने व्हिडिओज बनवेन तुमच्यासाठी. आणि माझ्या त्याच देशाने माझं कोकण पण फिरून होईल. माझं स्वप्न आहे की पूर्ण कोकण फिरायचं, कोकणातला निसर्ग हा अनुभवायचा आहे आणि कोकणातलं जीवन तर बघू हा प्रवास कसा होतोय. तर तुम्ही असाच सपोर्ट करा. तर बघू शकता मित्रांनो, हा आहे राईट टर्न. इथून आमच्या रेंगे भाऊजींचा गडाकडे जाण्याचा रस्ता जातो. तर रेंगे भाऊजी तुम्ही बघत असाल तर बघून घ्या तुमचा रस्ता. एक माणूस कमी मानवी जी गेली स्कूलमध्ये तिला विचारलं की नाही म्हणाली सगळं तिथं म्हणजे बसला. तर असा प्रवास आम्ही करणार आहोत आणि समोर तुम्ही बघू शकता आपली सर्वांचीच लाडकी लाल परी. थोडी अपडेट व्हर्जनमध्ये जुनी होती ती मस्त होती, ती पण छान आहे.
मित्रांनो पाहू शकता आता आपण या मेन रोडवरून इथे राईटला जातोय. राईट वे रोड बघू शकता तुम्ही. रंगोमाता देवस्थान मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तर हा राईट आपल्याला मारायचा आहे. पुढे तर राईट मारता तुम्ही बघू शकता रस्ता असा छोटा रस्ता आहे आणि आजूबाजूला मस्त असं निसर्गरम्य वातावरण, झाडं झुडूप आहे आणि थंडगार हवा आहे. छान असं वातावरण झालेलं आहे. बघू शकता पहिलाच ज्याचा आहे त्याला खूप भारी म्हणजे वाटत. तर असा आता हा निसर्गरम्य रस्ता चालू झालेला आहे. तुम्ही मजा घ्या आणि मग आपण पोहोचू थेट मंदिरात. गावची लाईफ लेफ्ट साईडला टर्न आलाय. बघू शकता नागमोडी टर्न आहे आणि इथे बोर्ड लावलेला आहे रंगोमाता देवस्थानाकडे तळोशी. तर इथून आपल्याला सकाळीचा लेफ्ट मारायचा आहे आणि मग सरळ परत जायचं आहे. मित्रांनो बघू शकता असं काही थोडासा आपल्याला ऑफ रोडिंग करायची आहे. तर बाईकवरती तर आपल्याला सवय असते ऑफ रोडिंगची. ॲक्टिवा फर्स्ट टाईम मी असं काही ऑफ रोड करतोय. फायनली आपण ऑफ रोडिंग केलेली आहे आणि इथे थोडं आपण लेफ्ट साईडला सावलीमध्ये आता गाडी लावतोय. अच्छा इथे स्टॉप करायचे आणि ते तिथे पुढे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण आपली ॲक्टिवा इथे लावलेली आहे, पार्क केली आहे आणि अशा प्रकारे आम्ही इथपर्यंत आता पोचलो. जास्त वेळ नाही लागला, 20 मिनटामध्ये पोचलो. तर आता देवीचं दर्शन करू. काय माहीत नाही आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही आहे. ते अलाउड असेल तर नक्कीच आपण शूट घेऊ, नाहीतर मग इथूनच तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल. तर बघा असं काही मंदिर आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर. असं काय मंदिराचा एंट्रन्स आहे बघू शकता मित्रांनो. रंगोमाता देवस्थान तळोशी आणि इथे अशी छोटी छोटी दुकानं आहेत. तर आपण घेऊ ओटी काय असेल ते. काय बोलतो किती ओली आहे? 200 पेढी वगैरे काय पेढी या बघू शकता मित्रांनो आपण अशी ओटी घेतली आहे. इथे बाबा आहेत त्यांच्याकडून आपण घेतली आहे. श्री रंगोमाता देवस्थान तळोशी. सगळं देवस्थान आहे. पुढे फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास मनाई आहे देवीचा. तर त्यामुळे इथूनच दर्शन घ्या तुम्ही.
बघू शकता मित्रांनो, इथे आपण देवीला नवस वगैरे केला जातो. काही प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर अशा प्रकारे एक फॅमिली आहे, त्यांचं काही नवस होता, तो नवस पूर्ण करत आहेत. त्यांना काही गुण आला असेल किंवा त्यांचं काही काम झालं असेल. तर मित्रांनो, आपण आज भेट दिली रंगमाता मंदिर देवस्थान. तर खूप चांगलं दर्शन झालं आणि तुम्ही जर येत असाल तर इथे नक्की या देवस्थानाला दर्शन द्या. तर भेटू अशा एक नवीन ब्लॉगमध्ये नेक्स्ट मंदिराकडे. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.